नमस्कार. मी अभिजित धुमाळ, मुक्काम पोस्ट मुखई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आपण ओम शिव हायटेक नर्सरी आहे आपली आणि आपण याच्यातून सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रभर रोप पुरवत असतो आणि बेने प्लॉट चांगल्यात चांगले बेने प्लॉट करण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यात आता हा जो बेने प्लॉट आपण तुम्हाला दाखवणार आहे, त्या बेने प्लॉट आपण AI टेक्नॉलॉजीचं किट लावलेलं आहे. AIचं मार्गदर्शन ह्या प्लॉटला मिळणार आहे 12 KVKचं. प्लस याच्यात आपण स्प्रिंकलर सिस्टीम बसवलेली आहे, जी की स्प्रिंकलर सिस्टीममुळे ऊसाला गाभ्यात पाणी गेलं तर चांगला ऊस येतो. त्याच्यासाठी स्प्रिंकलर सिस्टीम बसवलेली आहे. आणि ही व्हरायटी 13,007 म्हणून जी पाडेगावची नवीन आलेली व्हरायटी आहे, ह्या व्हरायटीचा हा बेने प्लॉट आहे. ही साधारणतः 4.5 फूट सरीवर 1.5 फुटावर ही लागवड केलेली आहे. आपण 13 जानेवारीला या प्लॉटला पहिल्यांदा स्प्रिंकलर जोडलं. आज साधारणतः 21 फेब्रुवारी आहे. एक सव्वा महिन्यामध्ये ह्या प्लॉटला साधारणतः हा प्लॉट जेव्हा स्प्रिंकलर जोडलं तेव्हा गुडघ्याच्या हाईटला होता आणि एक सव्वा महिन्यातच याने आपलं 6-6.5-7 फुटाची हाईट घेतलेली आहे. त्या स्प्रिंकलरचा एवढा फायदा याच्यात झालेला आहे. आपण याला प्रत्येक आठवड्याला 05234 1 किलो आणि 5 किलो युरिया स्प्रिंकलर वाटत येत आलेलो आणि वरून अन्नद्रव्य त्याची वाढ करायची. आता ह्या प्लॉटमध्ये आधी 2 वेळा मक्का हे पीक घेतलेलं होतं. मक्याच्या बेवडावर बऱ्यापैकी वाढतच नाही. मला त्याची भीती होती की मक्याच्या बेवडा वाढणार नाही, पण जमिनीचा हे आधार न घेता डायरेक्ट वरून खत गेल्यामुळे याची वाढ खूप चांगली वेगात झालेली आहे. बराच वेळा लोकरी मावा येतो किंवा पांढरी माशी आहे किंवा तुरतुरे असे ऊसावर जे काही आजार येतात, त्यावेळेस मोठ्या झालेल्या प्लॉटला फवारणी करायला शेतकऱ्यांना खूप अडचण येते. हे स्प्रिंकलरमुळं आपण त्याला एक पंप जोडून त्याच्यात सफाया किंवा जे इमिडाक्लोप्राइड असेल किंवा क्लोरोसायफर असेल असे घटक जर आपण पंपाने डायरेक्ट स्प्रिंकलरवर दिले आणि त्याच्यानंतर 5 मिनिटात जर पाणी बंद करून टाकलं तर याच्यावरची डायरेक्ट फवारणी होते व हे सर्व आजार लगेच कंट्रोल करता येतात. ह्या स्प्रिंकलर सिस्टीममुळे खत लिंच आउट होण्याचं जे प्रमाण आहे ते जवळजवळ 0च होते. कारण ड्रिपनी किंवा मोकळं जरी पाणी दिलं तर खत जमिनीतून खाली जातं व ड्रिपनी पाणी दिलं तर तो टिपका एकच ठिकाणी म्हणजे 1-1 फुटावर 1-1 टिपका पडत असतो. ते पण जमिनीच्या 1.5 फुटाच्या म्हणजे पांढऱ्या मुळीच्या कक्षेच्या खाली जातं. पण स्प्रिंकलरने जे पाणी दिलं जातं हे वरच्या वर पडतं, सगळ्या जमिनीवर पडतं आणि साधारणतः जी पांढरी मुळी आपली 1-9-10 इंचापर्यंत फिरते त्याच कक्षेत पाणी बसतं. त्यामुळं खताचं लिंच आउट होण्याचं जे प्रमाण आहे ह्या याच्यात जवळजवळ 0 होतं. हे मला AIचं टेक्नॉलॉजीचं जे किट बसवलंय, जे मॉइश्चर सेन्सर बसवले, ते माझ्या प्लॉटमध्ये वरच्या याच्यातला ओलावा जास्त आहे आणि खालच्यातला ओलावा जवळजवळ 0 आहे. याच्यावरून लक्षात आलं.